नमस्कार. विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदावले परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जे भरभरून प्रेम करता विजेता कॉर्नर या यूट्यूब चॅनलला, त्याच्याबद्दल मी आणि माझी टीम तुमची शतशः ऋणी आहे. जी लोक या चॅनलवरती नवीन आहेत त्या लोकांनी जरूर हा चॅनल सबस्क्राईब करावा. वेगवेगळ्या फील्डचे वेगवेगळी लोक रिअल हिरोज इथे येत आहेत, त्यांच्या स्टोरीज सांगतायत, त्यांचं कार्य सांगतायत, त्याच्यातून इन्स्पिरेशन घेऊन तुम्हीसुद्धा एक गगन भरारी घेऊ शकता. याच्यासाठी हे पॉडकास्ट खूपच महत्त्वपूर्ण आहेत. आज आपल्याकडे प्रवीण कासार सर आले. डॉक्टर प्रवीण कासार सर, त्यांचं कार्याचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण आजकाल शाळेत शिक्षण घेतो आहे, पेपरात येण्यासाठी शिकतोय, वापरात येण्यासाठी शिकत नाही. देशाचं, समाजाचं आपण काहीतरी ऋण फेडण्यासाठी एज्युकेशन घेतोय अशी भावनाच आपल्याकडे नाही आहे. आपल्याला फक्त कागद गोळा करायचे, सर्टिफिकेट गोळा करायचे, त्याचा जीवनात समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी काय वापर होईल याच्यावरती कोणीच काही विचार करायला तयार नाही. आपण फक्त नोकरी मिळवण्यासाठी शिकतोय, छोकरी मिळवण्यासाठी शिकतोय का खरंच आपल्याला आपल्या शिक्षणातून या समाजाला, देशाला काहीतरी द्यायचं आहे? या कामामध्ये सरांचं खूप मोठं योगदान आहे. आजपर्यंत 12,000पेक्षा जास्त युवा लोकांना त्यांनी सर्वेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप इन्स्पिरेशन दिलं आहे. त्यांना देशासाठी, समाजासाठी जगायला शिकवलं आहे. त्यांचं जे कार्य आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. शिक्षण व्यवस्थेमधले प्रॉब्लेम, त्रुटी याच्याविषयी आपण चर्चा करणार आहे. त्याचबरोबर का हे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे, आज तरुणांना देशभक्ती, राष्ट्रभक्ती हे शिकवणं का गरजेचं आहे, ह्या सगळ्याच विषयांवरती आपण प्रवीण कासार सर यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. सो हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पहा. याच्यातून खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील आणि त्या तुम्हाला एक गगन भरारी घेण्यासाठी खूप उपयोगी ठरतील असं मला वाटतं. सो प्रवीण सर, तुमचं या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. वंदे मातरम. वंदे मातरम. प्रवीण सर, तुमच्याबद्दल इन शॉर्ट तुमचं बॅकग्राऊंड, तुमचं एज्युकेशन, तुमचं जे काही आता जे काही कार्य करत आहे, बिफोरचं जे लाईफ आहे ते सांगा, त्याच्यानंतर तुमच्या कार्याकडे पण. हा, अगदी असं म्हणता येऊ शकेल की सर्वेश प्रतिष्ठानच्या आधीचं लाईफ आणि त्यानंतरचं लाईफ. त्यानंतर एक साधा मी सरळ मार्गी करिअरिस्टिक असा प्राध्यापक होतो. बरं. अशा प्रकारे मी जवळजवळ 17-18 वर्ष काम केलं. माझं क्वालिफिकेशन आहे MA, MEd, सेट, नेट, PhD. आणि हे सगळं करत असताना कौटुंबिक पार्श्वभूमी असेल किंवा सामाजिक पार्श्वभूमी असेल, संघर्षातून इथपर्यंत आलेलो होतो. वडील साधे पोस्टमन होते, आता ते रिटायर्ड पोस्टमन आहेत. पण कुटुंबामध्ये